कुठून येणार आहे? आज आपल्यासोबत आहे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे. तरी वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. त्या बाबतीत आताच प्रसार माध्यमाला एका मुलाखतीमध्ये संतोष कासोदे यांनी युवा तालुका अध्यक्ष यांनी मुलाखत दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणत्या प्रकारची विचारणी न करता कार्यकर्त्यांना डावलले जात आहे व ते भाजपच्या वाटेवर आहे. या बाबतीत आपलं काय मत आहे, आपण काय सांगाल? हा जे संतोषने हा जो मुद्दा दिलाय, वंचित बहुजन आघाडीचा युवाचा तालुका अध्यक्ष होता. आमच्या आदरणीय प्रकाश आंबेडकरच्या पक्षामध्ये काम करीत असताना आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आमच्या पक्षामध्ये कुठलीही फूट नाही. त्याच्या बाबतीत काही जर घटना घडल्या असतील तर आम्ही त्याला विचारात घेऊन त्याची समजूत काढून पक्षामध्ये फूट पडू देणार नाहीत, ही आम्ही जाहीरपणे आज मी सांगतोय. संतोष कासोदे हा कर्तृत्ववान नेतृत्ववान पोरगा आहे आणि अशा माणसाला आम्ही वंचितपासून दूर जाऊ देणार नाहीत. कारण की आम्ही मनुस्मृती मानित नाहीत, आम्ही फुलेशाहू आंबेडकर यांचा पक्ष चालवतो. त्याच्यामुळं संतोषला या मनुवादी विचारसरणीच्या आणि RSSच्या या संघाच्या BJP मध्ये आम्ही अद्यापही जाऊ देणार नाहीत. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे धोरण ठेवूनच ते आगामी निवडणुकीचे धोरण ठरवूनच ते भाजपमध्ये प्रवेश करणार होती अशी माहिती मिळाली होती. त्या बाबतीत आपलं काय मत आहे? कालच आमची जिल्ह्याच्या ठिकाणी बैठक झाली. आदरणीय प्राध्यापक किसन चव्हाण, ॲडव्होकेट अरुण जाधव, राज्य प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते, महाराष्ट्राच्या कार्यकारिणी सदस्य पिंकी शेख, दिशाताई शेख आणि सर्व जिल्ह्यातील दोन्ही जिल्हा अध्यक्ष चोळके पाटील आणि योगेश साठे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली काल आमची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची अहिल्यानगर येथे बैठक झाली. त्याच्यामुळं संतोष हा बेलपिंपळगाव गटाचा उमेदवार आहे आणि जरी काही त्याला गालबोट लागला असेल, त्याचे काही प्रॉब्लेम असतील ते आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत. कालच बैठक झाली आणि 2 दिवसापूर्वी संतोषचा माझा फोन झाला. अद्यापही अजून कुठला आमचं डिसिजन झालेलं नाही. तो पक्ष सोडणार नाही. माझ्यासोबत गेले काँग्रेसपासून तो माझ्यासोबत काम करीत आहे. त्याच्यामुळे गेले 16-17 वर्षापासून माझ्यासोबत काम करते. काँग्रेस सोडल्यानंतर तो माझ्यासोबत वंचितमध्ये काम करीत आहे. त्याच्यामुळं अद्यापही तो मला सोडून कुठे जाणार नाही. आदरणीय आम्हाला प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे हात बळकट करून या नेवासा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार निवडून द्यायचे आहेत. सत्ताधारी पक्ष भाजपकडून काही आमिष दाखवलं जातं का आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडून, म्हणूनच ते कार्यकर्ते फुटल्या जाण्याची शक्यता आहे का? अजिबात नाही. शाहू फुले आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते BJPला कधीही नतमस्तक होणार नाहीत. कारण की याच्यामध्ये संघर्ष केलेला आहे. आमचे आंदोलन आहेत, आम्ही जनतेची सेवा करतोय. आम्हाला कुठल्याही प्रकारचं BJP सारखं बटन दाबून मतदान घ्यायचं नाही. आम्हाला लोकांच्या सेवेत जाऊन काम करायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही जे काम आमच्या तालुक्यात चालू आहे हे अगदी चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे, सेवा करण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही BJPला कधीही बी त्यांच्या पुढे जाणार नाही ना हात मिळवणी करणार नाही. हे होते आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे. कॅमेरामन इनू शेख, बादल परदेशी, महाराष्ट्र न्यूज प्रिन्स.